तुम्ही बोला ना. नाही, मला वाटतं तुम्ही बोला. जाऊ दे, मी चिठ्ठ्याच टाकते. अगं चिठ्ठ्या टाकल्यास, पण नक्की आता आहे तरी काय? यात आहे आपल्या कॉलेजचा मेमरीचा रिकॉल, म्हणजेच कॉलेजचा कोलाज. हाय, हॅलो, नमस्कार. मी ऋतुजा परब. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मला माहिती आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की अचानक हा कुठला व्हिडिओ हिने लावला. हा जो आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे इंट्रो, तर सोज्वळ गर्ल्स म्हणून माझ्या 2 मैत्रिणी आणि माझं एक चॅनल आहे. त्यावर आम्ही करंट अफेअर्स बद्दल चर्चा करत असतो आणि काही चॅलेंजेस, मजेशीर व्हिडिओ आम्ही तिथे टाकत असतो. तर तसाच एक व्हिडिओ मी शूट केला आणि यावेळेस म्हटलं की आपण माझ्या चॅनलवर पोस्ट करूयात, जेणेकरून सगळ्यांना कळेल की असं एक चॅनल आम्ही सुरू केलेलं आहे. आणि तुम्ही देखील हा पूर्ण व्हिडिओ पहा, ही मजा अनुभवा आमच्या कॉलेजमधल्या किस्स्यांची. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तिथे जाऊन सुद्धा त्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही तिथे बरेचसे असे मस्त व्हिडिओ आणणार आहोत, तुम्हाला मजा येईल बघायला. तर मी जास्त वेळ घालवत नाही, पण या व्हिडिओला सुरुवात करूयात. हा, कोण उचलते? मीच उचलते. हा, उचल. काय आलंय ग? कॉलेज काळात कधी संकटात सापडलाय का? मला आठवतंय तो तुमच्या दोघींचा किस्सा. कोणता? आधी आपण प्रश्न सांगूया की चिठ्ठीत असं आलंय की कॉलेजच्या म्हणजे वेळेत कधी कुठे संकटात अडकलाय का, असं आलंय चिठ्ठीत. हा, तर मला तुमच्या दोघींचा किस्सा आठवतोय, तर तुम्हीच सांगा. ते तुम्ही नाही का गादी टाकलेली तिकडे वर माळ्यावर जाऊन बसला होता? कोणता ग? अगं हिच्या मूर्खपणामुळे तुम्ही गेला होता बिल्डिंग मध्ये कोणत्या मुलाला भेटायला. आठवलं. बरं, मी सांगते. म्हणजे कॉलेजच्या वेळेतच म्हणजे खूप सारा टाइमपास करून झाल्यानंतर आम्ही असेच इथे इंटरव्ह्यूला जा किंवा ह्या गोष्टी वगैरे, इंटर्नशिप म्हणजे इंटर्नशिप साठी इंटरव्ह्यूला जा असं जायचं वगैरे, मजा म्हणून. तर एक दिवशी ना ऋतू सोबत मी गेले होते. कुठे गेलो होतो आपण ऋतुजा? कुठेतरी प्रभादेवीला गेलेलो. बरोबर. आणि आम्ही तिकडे गेलो होतो आणि ऋतूला एका मुलाचा मेसेज आला होता की मे बी शॉर्ट कशासाठी तरी स्क्रिप्ट वगैरे, मे बी स्क्रिप्ट साठी. हा, तिला अशी लिखाणाची आवड होती ना आधी, सो ती अशी नाही कधी म्हणजे आधी मी शाळेत असताना एक्सपेरिमेंट करायचं. तर मग आम्ही अशी प्रभादेवीला गेलो आणि ते असं एक बिल्डिंग मध्ये, तिकडच्या बिल्डिंग वगैरे जुन्या असतात, त्या अशा होत्या. आणि हिने मला बळजबरी ती घेऊन गेली. म्हटलं मी एकटी कशी जाणार म्हणून मी आपली गेले. आणि ती बिल्डिंग होती अशी जुन्या काळातल्या अशा बिल्डिंग्स असतात तशा. आणि आम्ही गेलो आणि वरती गेलो तर असं ते म्हणजे काहीतरी विचित्रच प्रकार वाटला आधी. आणि तो मुलगा, आम्ही एकत्रच ना, आता अनोळखी ठिकाणी गेलोय म्हणजे, तो मुलगा मला असं म्हणाला की, मला आधी म्हणाला की ठीक आहे तू वरच्या माळ्यावर जाऊन बस, आणि मी घेऊन म्हणजे हिच्याशी काय ते खाली बोलतो आणि वरती अजून एक मुलगा. आम्ही एकदमच अवाक झालो. तो सारखा असं बोलवता, नाही हिला वरती जाऊ दे, तू खाली बस. म्हटलं नक्की हा प्रकार. नंतर मग म्हटलं नाही मला बाबा इथे काय थांबायचं नाहीये, आम्ही आलो नाही. हो. आणि मग म्हणजे ती स्क्रिप्ट लाईनी बाजूला, नाही तर वेगळाच पिक्चर तयार झाला असता आमच्या. नाही तर काय. हो, मला हे आठवलं आता अचानक की हा संकटात म्हणजे सापडलो आम्ही. म्हणजे ते नंतर कळलं की काय करून बसलो आम्ही. नाही, आम्ही काय करून बसलो असतो, एक्स्ट्राचं काही घडलं. ठीक आहे. हा, चला. तुला काय संकटात? तुला मी नाही सापडले, हे तुमचं संकट बरं आहे. चला आता नाही. हा, आता नाही ऋतूला उचलू दे. चालेल, उचलीच आहे ती. हा, कॉलेजमध्ये कधी तुम्ही अज्ञानी ठरलाय का? हो, मला आठवतंय. ह्यात पण मीच असेल काहीतरी. नाही, यामध्ये मी आहे आणि ऋतुजा आहे. सॉरी, कोण आहे ही? श्रुती काय कळतंय. तर काय झालं होतं, कधी कधी ना आपल्याला कसं नॉलेज जरा कमी असतं ना, तर तसं झालं होतं. तर आपलं जे आजचं टायटल आहे काय, कोलाज ऑफ कॉलेज, कॉलेज ऑफ कोलाज, जे काय आहे ते, तर तो कोलाज हा जो काही शब्द आहे तो आठवतोय. तरी पण मीच सांगणार. तर मी पिक्सआर्ट मध्ये ना असं सगळे पिक्चर्स एकत्र करून असं छान काहीतरी बनवलं होतं आणि हे स्टेटसवर ठेवलेलं. तर ही आली दुसऱ्या दिवशी वर्गात माझ्याकडे. तेव्हा आमची काही फार मैत्री नव्हती, ही फक्त माझी क्लासमेट असं म्हणून ही आलेली. आणि हिने मला विचारलं,
अगं तू हे जे काय सगळे फोटो एकत्र करून असं चौकटीमध्ये बनवलेस तर हे कसं बनवलंस मला दाखव ना. ते म्हटलं काही नाही, हे बघ असं पिक्सार्ट ऍप ओपन करायचं आणि इथे कॉलेज नावाचा ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करायचं. ती म्हणते इट्स कोलाज. तेव्हा ही जरा इंग्रज आली होती तेव्हा मला कळलं इट्स कोलाज. आणि माझं अजून एक झालं होतं, मी आणि अजून एक शब्दांच्या बाबतीत तर आम्ही म्हणजे गंडायचो काय काय ऍक्च्युली गणलेलं असायचं आमचं. तर तू सांग मग मी एक सांगते. माझा एक असा होता की मी ना चुकीचं वाचायचे म्हणजे व्हर्नॅक्युलर मीडियम ना, तर असं काय पण वाटत नाही. म्हणजे आता नाही वाटत. बरोबर. तेव्हा जरा अतिच ना आमचं. तर मी ना एकदा वाचलेलं असं बंकट, आम्हीच कुठेतरी तिघी आणि एक बाई आली, मुलगी होती इंग्रज आली, ती मला म्हणली इट्स बँकवेट. माझं तोंडच बंद झालं. त्यानंतर मी कधी काही वाचायला गेले नाही. आणि तिसरं हिचं येते, मी सांगणार तू तरी सांगतेच असं वाटते. मी सांगते, आम्ही आमच्या तिघींचा आधीपासून ग्रुप असायचा, ठीक आहे. म्हणजे आम्ही नावच दिलं होतं की 3 of us. मला तोच आठवला. आम्ही अगदी आमचे फोटो बिटो काढून तिघींचे असे आणि आमचं चॅनलही होतं 3 of us नावाचं. पण ते ठीक आहे, चल काही झालं नाही. सो याचं तरी काहीतरी चांगलं होईल. पण ते काही झालं नाही. आणि ते 3 of us नावाने आम्ही म्हणजे काही तिघींचे फोटो टाकले की #3 of us असं आम्ही टाकायचं. आणि वाढीव हॅशटॅग निर्माण. तर ती चंचलता ना अशी पटकन पोस्ट टाकायची म्हणजे किंवा फोटो टाकायचे असं ते तेव्हापासून. आणि मग त्याच्यानंतर मी एक दिवशी आमचा फोटो टाकला तिघींचा आणि हॅशटॅग टाकले होते. हॅशटॅग टाकले होते खूप. आणि त्याच्यानंतर ते 3 of us च्या जागी झालं 300. आणि आमची एक मैत्रीण आणि आणि ती अगदी आम्ही तेव्हा असे लेक्चरला होतो आणि ती आली धावत धावत मला म्हणते अगं शिव तू काय टाकलंयस आधी. मी म्हटलं काय. आणि तेव्हा मला त्या शब्दाचा अर्थही माहित नसल्यासारखी. तेव्हा मला माहिती नव्हतं. मला म्हणते अगं तू काय टाकलंयस बघ. तरी म्हटलं ग काय हॅशटॅग टाकल्यात. मी आपला फोटो बिटो बघते ना चुकीचं आहे का. नंतर त्या अर्थ कळला. हे असं गणलेला शब्दांबाबतीत आमचं नेहमी असं काहीतरी होत असतं. तुझं काय झालंय? मला नाही आठवत या क्षणी. हिचं काय आठवत नाही. हेच प्रॉब्लेम, आठवत नाही. आणि रिक्षावाला किस्सा. तू सांग ही कशी करायची. हा शब्द आठवत नाही. म्हणजे काय ऋतूची ओळखच अशी झाली होती माझ्यासोबत की ती एक दिवशी ती रिक्षानी वगैरे काहीतरी घरी जात होती. नाही घरी नाही जात होते, मी कॉलेजला येत होते तर रिक्षा बघत होते. शेअरिंग नाही, तू कॉलेजवरनं घरी जात होतीस आणि मालवणीवरनं तेव्हा तुला शेअर पकडावी लागायची. तर तेव्हा तिने तो किस्सा अगदी मला फोन बिन करून सांगितला होता की ना ती रिक्षावाला विचारते अरे वो आपके पास वो है क्या. वो अरे वो रहता है ना वो. अशी हातवारी वगैरे करून नंतर तो रिक्षावाला विचार करेल ना बाई ही बोलतेय काय असं. नंतर मग कळलं आपके पास वो है क्या म्हणजे काय शेअरिंग आहे का असं. ऑटो आहे का हे विचारायचं होतं. तिला शब्द नाही आठवायचा तर ती टाळ्या वाजवते. मग मी मुद्दाम करते काय टाळ्या. एकदा ऋतुजाच्या एका मित्राने पण तिला तर रिसेंटली असंच केलेलं ना. तिला काय हा व्हिडिओ टाकल्यावर लोक काय देतात दाद देतात, प्रतिक्रिया देतात. हे शब्द मला आठवतच नव्हते त्यावेळेला त्याच्याशी बोलताना. तर मी असंच म्हणजे फोनवरच बोलत होते. म्हटलं अरे तू माझा व्हिडिओ पाहिला असतो रील पण तुम्हाला ते नाही दिलं. ते देतात ना एखाद्याला. तर तो म्हणे काय बोले ना तू उधार. म्हणजे असं होतं की आम्हाला शब्द आठवत नाही किंवा शब्द आठवत असले की आम्ही त्याच्यावर काहीतरी फंबल मारतो. हे आधीपासूनच. चला आता पाडूया चिठ्ठ्या. आता मी उचलणार उचललीच नाही ना. झालं आता बघू. तिच्या उचलल्या ते बाजूला ठेवा. परत ते कॉलेजमधून शिक्षकांकडून बोलणी ऐकली आहेत का. तिथं हायलाइटच आहे व्हिडिओ. वेगळा व्हिडिओ बनवावा लागेल. चला श्रुतिकापासून. हा ठीक आहे. बोलणी म्हणजे अक्षरशः म्हणजे चढ्या आवाजात. म्हणजे काय झालं होतं की आम्हाला प्रोजेक्ट दिले होते बनवायला. म्हणजे आम्ही म्हणजे न्यूजपेपर वगैरे आणि ते न्यूजपेपर मधले ते
काय कात्रणं वगैरे लावून वगैरे एक तसा प्रोजेक्ट बनवायचा होता. मला नेमकं आठवत नाही काय तो होती असाइनमेंट ती. आणि आम्ही आपलं केलं होतं. आणि वर्गामध्ये प्रोजेक्ट म्हटलं की सगळं सागर संगीत आलं पाहिजे असं नेहाचा आणि माझा पहिल्यापासून अट्टहास आणि मी काही उत्साहित नसायचे. भले त्याला कितीही पैसे गेले तरी चालतील. आणि मी आपलं छान केलं होतं. आणि मी आपलं नेहाला सांगितलं बघा आता आपलं प्रोजेक्ट छान नेहमीप्रमाणे आपली वाहवा होणार आहे असं मी आपलं सांगितलं तिला. आणि मग सर वगैरे आले आमचे जे HOD आपले गजेंद्र सर, नमस्कार सर बघत असाल तर ते आले. आणि त्यांनी असं आम्हाला म्हटलं माझा प्रोजेक्ट येणं म्हटलं चला आता वावा होणार आहे टीचर. आणि कसंच म्हणतात ना ते की कसं आपण तोंडावर पडतो तसं बेटा त्यांची सवय असायची आहे. ते शालजोडीत मारायचे बरं बेटा काय छान झालंय वा वा असं म्हणे. तुम्ही स्वतःला काय बड्या बापाच्या औलादी समजता एवढा प्रोजेक्टवर कोण खर्च करतो. तेव्हा ते जे कानात म्हणजे ती एक जी बोलणी होती ती कायम लक्षात राहिली. आणि मला आठवतंय मला ना लूपवर हसायला यायचं काहीतरी आणि ह्या जोक्स मारायच्या आणि दिसायचे मी मला हसणं आवडेना त्यामुळे नाही मला अगदीच असं चेहऱ्यावर पटकन दिसायचं की हसते. तर एक दिवस त्यांचं लेक्चर होतं आणि मी वेड्यासारखं मला हसू येत होतं फारच. आणि मी आपली हसते आणि काय झालं वर्गामध्ये ना मला बाचकायची पण सवय. तर काय झालं सरांनी ना अचानक उडी मारली आणि कपाटावर काय टाकत होते त्यांनी उडी मारेन. मला एक्सपेक्टच नाही की सर अगदी पटकन झपकन उडी मारतील. त्यांची उडीवर मी जोरात किंचाळते अशी आणि सर कुठे तिकडे कोपऱ्यात उडी मारत होते ते टाकायला आणि इथे लांब एकदम अशी दचकली. आणि मग त्यांनी बघितलं वगैरे आणि अख्खा वर्ग आणि मला इतकं हसायला आलं या दोघींना हसायला आलं म्हणून मला हसायला आलं. आणि मी आपली आवडते आणि हसू आवरे ना तर सरांनी अख्ख्या वर्गात मला असं बघितलं आणि ते असे ओरडले आणि मला म्हणाले यानंतर हसलात ना आता कायमचं हसणं विसराल. मी आणि मला तेव्हा हे माझ्यासोबतही झालंय. माझं तर मला ते आठवत नाहीये. तुम्ही आठवून मला सुरुवात करून देताय तर. ऋतुजाचा ओरडा जाऊ दे. तिचं काय झालेलं आम्ही जसं प्रोजेक्टचं म्हणालो ना तसंच फोटोग्राफीचा प्रोजेक्ट होता आणि आम्हाला ना असे वेगवेगळे फोटो काढायचे आणि त्याच्यामध्ये ऍपर्चर आणि काय ते लाईट बीट जे काय आहे सगळं तुम्ही ओळखायचं लिहायचं टेक्निकल. तर आम्ही दोघींनी ते केलं तर आम्हाला स्टार दिला आणि ही आली आणि हिला 0. मला माझं असंच व्हायचं. आणि तेही जाऊ दे कधी कधी आमच्यामुळे वाचायची पण आम्हाला लॉ होता तर लॉ आवडीचा विषय तर आम्ही दोघींनी मस्त विषय आम्ही चांगलं प्रेझेंटेशन दिलं आणि हिचं अक्षरशः प्रेझेंटेशन आणि हे मलाही मान्य होतं. आणि ते म्हणजे शेवटाला सगळ्यांचे प्रोजेक्ट झाल्यावर सर ना बोलवायचंय की बाबा हा ह्यांचं चांगलं झालं म्हणजे अप्रिशिएट करत होते. तर ह्या दोघींचं ठीक होतं हा ह्यांचं झालेलं पण त्यांनी मला का ह्यांच्यासोबत पुढे बोलवलं हे मला कळलं नाही. अजून पण ते कॉम्प्लिमेंटरी होतं दोघांवर आणि अजून पण म्हणजे आम्ही असे मागे बसायचो बेंचवर म्हणजे कधीतरी पुढे कधी मागे. तर मी आपलं असंच माझ्या एका असंच हातावर लिहित होते पेनानी कुणाच्या तरी. तर त्या आमच्या पल्लू मॅडम तर त्या अशा मला म्हणजे आम्हाला म्हणजे मी असं आपलं काहीतरी लिहित होते आणि त्यांनी मला असं उठवलं त्याच्यात म्हणजे त्या निमित्ताने पल्लू मॅडमची आठवण आली आता. ते त्यांनी उठवलं आणि उठ तू उठ. मी उठायलाच तयार नाही बेंचवर ना. म्हटलं नाही उठ. म्हटलं मी उठले. काय करत होतीस म्हटलं काय नाही हातावर नावावर हात लिहित होती. तर मग त्यांनी मला उठवून हिला कोणी नोट्स द्यायचे नाहीत मागून एक आवाज आला हो ही सगळ्यांना नोट्स देते. तेव्हा एक खूप हसायला आलं. म्हणजे अशी बोलणी कॉलेजमध्ये सगळेच बोलणी करतात पण ह्या ज्या काही म्हणजे विशेष आठवणीत राहतात. खूप खाल्ला असणार आम्ही ओरडा. एकदा तर चिठ्ठ्या लिहायला सांगितलेलं माहितीये घरी. बंक मारलेला तेव्हा बाई तेव्हा कसला ओरडा खाल्लेला. तुम्ही ह्यांना सांगितलेलं लेटर बिटर लिहून आणा आणि हिला काय एवढं सांगितलं नव्हतं आलेली घेऊन लेटर लिहून. चला चिठ्ठ्या आता मी ना ठीक आहे आता हे बघू काय आहे. सुंदर अक्षर हिच असणार. लेक्चर मधून पळ काढलाय का. तेच आता जे सांगत होतो ते
की लेक्चर मधनं असा पळ म्हणजे मला आठवतंय मुळात लेक्चरला जायचं नव्हतं म्हणून गेलोच नव्हतं, पण आणि अख्ख्या पार्ल्यात फिरत होतो, म्हणजे साठे कॉलेज. सो पार्ल्याभर फिरत होतो आणि कुणीतरी सांगितलं सरांना जाऊन की हा असा ग्रुप आलाय आपला, पण ती लोक काय कॉलेजला आले नाहीयेत. मग सरांनी झपाझप फोन वगैरे केले. दुसऱ्या दिवशी काहीतरी आम्ही गेलो आणि आम्हाला सांगितलं, प्रत्येकाला एकेकाला बोलवलं आम्हाला की तू काय करत, म्हणजे प्रत्येकाला सेपरेट बसवून तुम्ही लेटर लिहायचं की का लेक्चरला नव्हतं. आणि आमचं एकच उत्तर, नाही तर मी घरी फोन करून सांगणार आमचं हे, आम्ही तर घरी सांगितलंय, हे तर त्याच्यावर निघालं. म्हणजे चोरावर शिरजून पळ काढल्याचा मला तरी हे आठवतंय. तुम्हाला? आणि मला एक आठवतंय हेच, म्हणजे ज्यावेळी आम्ही पळ काढला होता म्हणजे चालू लेक्चर पळ काढलेला काय होतं ते मी तुम्हाला दृश्य डोळ्यासमोर आणते. तर झालं असं होतं की आमच्या सीमा मॅम होत्या, त्यांचं लेक्चर होतं आणि त्यांना फोन आला होता. आणि आमच्या वर्गाला 2 दरवाजे होते, एक वर्ग एक इथे. तर त्यांना फोन आला, तर म्हणजे शिकवतानाच त्यामध्ये अर्धवट फोन आला म्हणून बाहेर गेल्या आणि गॅलरीतून खाली पाहते अशा फोनवर बोलतात. आणि पॅसेज मध्ये एवढी जागा आणि आमचं ना असं नजरेत असं ठरलं की कंटाळालाय, नको बसूयात, जाऊयात बाहेर, हीच संधी आहे. तर आम्ही खूप वेळ असं एकमेकांमध्ये असं चर्चा केली आणि मग आम्ही फायनल ठरवलं की जायचं आपण बाहेर, आता बसायचं नाही लेक्चरला. पण जायचं कसं, मग आम्ही कोणीतरी एकाने जाऊन असं बघितलं मॅम कुठे उभ्या आहेत, आणि मॅम अशा तिकडे आपल्या फोनमध्ये त्या गुंग बोलत होत्या आणि आम्ही ना सगळे अशा हळूहळू चिकटून हे दृश्य की हळूहळू चाललोय, आवाज बिवाज काही करायचा नाहीये आणि असं डिटेक्टिव्ह लोक कसे जातात असं. आणि मला आठवतंय मी का म्हणून हे असं केलं असेल मला माहितीये, मी तो श्वास रोखून चालत होते आणि मला कळत नव्हतं, म्हटलं माझ्या एवढ्या श्वासांचा आवाज येऊन त्यांना काय कळणार आहे, कोणीतरी पळत आहे वर्गातून. हो हे मला आठवतंय शपथ. म्हणजे ऋतुजाचे असे किस्से श्वासवीस धरायचे तर होतातच नसतात. आम्हाला एक दिवशी फॉर्म भरायचा होता आमचा 15वीचा आणि तिकीटसाठी ना फोटो हवा म्हणजे, आणि आम्ही फोटो मी इथे लावणार आहे ना, आमच्याकडे आमचे पासपोर्ट साईज फोटो वगैरे होते, तुझ्याकडे नव्हता. करायचं काय आता ऐन वेळेला. आमचा मित्र धीरे अशी, मग आमच्याकडे काय फोटोग्राफरची काय कमी नाहीये ना पहिल्यापासूनच. तर मग आमचा एक मित्र धीरे, त्यांनी अगदी ऋतूला ती अशी भिंत आहे ना ही, त्याच्यावर असं वाकून असं टोकडं असं उभं राहायला, भिंत अर्धी पिवळी अर्धी पांढरी, इथे फोटो ऋतू लाव कारण ना, ते असा होता फोटो आणि तो अशी उभी राहून असा तो फोटो काढला जेणेकरून तो पासपोर्ट साईज वाट. तेव्हा पण ऋतूने श्वास रोखून धरला. हो काय म्हणजे मला लॉजिकच कळत नाही आता मी असं का केलं असेल. बरं पुढचं आता चला 2 चिठ्ठ्या उरल्यात, ऋतूच्या उचल. पाहू कॉलेजमध्ये असताना पचका झालाय का? माझाच झालाय अनेकदा आणि सारखा माझाच आजही होतो. ते कॉलेजचं जाऊ दे ते तर सांगतो आम्ही, पण आम्ही आता तिघी असतो ना त्यातही माझाच पचका होतो. कॉलेज नाही प्लॅटफॉर्मवरचा आणि तो आयव्हीचा फोटो आला. चला कोण सांगताय? तुम्हीच सांगा, तुम्ही छान सांगेल. ऋतू सांग. मला मजा नाही, तुम्ही सांगा. तुम्ही श्रुती काय सांगता? बापरे नको, तुम्ही पण मध्ये मध्ये सांगते ना, म्हणजे ना आयवीला तोच ना फोटो. आम्ही कॉलेजमध्ये आमची आयवी राजस्थानला गेली होती, जयपूरला सॉरी. तर आम्ही तिकडेचे फोटो बिटो काढत होतो सगळे सरांसोबत वगैरे. आणि आमचे एक सर होते ते स्वतःहून आले की चला फोटो काढूया म्हणून ना ते एकेकाबरोबर फोटो काढत होते. आणि ह्या दोघींबरोबर त्यांनी खूप छान असे हसून फोटो काढले आणि मला वाटलं आता माझा नंबर आहे म्हणून मी गेले हसऱ्या चेहऱ्याने, ते निघून गेले आणि त्यांचा बदला घ्यायचा म्हणून त्याच्यामुळे मी एक किस्सा घडवला. म्हणजे तिचा अपमान झाला हो डोक्यात ठेवला. आणि आयवी वगैरे आल्यानंतर
लेक्चर वगैरे अनावधानाने पण झालं असं. म्हणजे तिने अपमान पण ते फिट्टमफाट सारखं झालं. तर हिने आपलं ते हे केलं की बाबा आता लेक्चर वगैरे सुरू होणार होते आणि सुरू झाली. सकाळी 7चं लॉचं लेक्चर होतं आणि आम्ही आपले बसलो होतो. त्या दोघी आधीच गेल्या होत्या. आणि नाही आम्ही लेट गेलो होतो तेव्हा. नाही तुम्ही आम्ही लवकर होतो. आम्ही दोघी उशिरा आलेले. चालू होतं लेक्चर. चालू होतं लॉचं लेक्चर चालू होतं. बरं चालेल. तर मग चालू होतं आणि आम्ही ती म्हणजे ही आली आणि त्यांची चप्पल होती अशी म्हणजे शूज होते आणि ते असे त्यांना सवय होती बसून असं ते पाय वर करून म्हणजे असे ठेवून बसायचे आणि चपला खाली काढून ठेवायचे. तर आली ही आणि ते असं शी काय खाण्याने बुट आहेत का कारण एकदा लेट झाला होता लेक्चरला असं पाय पायातच आले. हे काय मध्ये कोणी ठेवलं आणि त्यांनी माझ्याकडे असा लुक दिला आणि म्हणले म्हणजे उशिरा आली ती आली वर चप्पल पण तिने उडवली असं. आणि आम्हाला इतकं हसायला आलेलं बापरे झालेली म्हणजे खूप स्पर्धा. पण आता हे आणि माझी फजिती प्रोजेक्टची तो तर डेंजर किस्सा एक हायलाइटेड म्हणजे काय झालेलं की आम्हाला प्रोजेक्ट दिले होते आणि प्रत्येकाला वेगवेगळं असं काय काय विषय आले होते. याहू हा विषय आला होता आणि म्हणजे आम्ही प्रत्येकाने प्रोजेक्ट मध्ये म्हणजे खूप माती खाऊन झाली होती वर्गातल्या सगळ्यांनी आणि सरांनी त्या मातीवर पाणी बिणी टाकलं होतं मस्तपैकी बोलणी देऊन आम्हाला. आणि त्याच्यानंतर नेहाचा नंबर आला आणि नेहा गेली मस्त म्हटलं. आणि ना आमच्या प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये म्हणजे जेव्हा मी प्रेझेंटेशन द्यायचो ना तेव्हा सर मध्येच थांबवायचे आणि असं चूक म्हटलं आता. आणि नेहा गेली आणि नेहा अगदी मस्त अर्धा एक तास आणि आम्ही दोघी ना एकमेकींकडे असं बघत होतो. अर्धा तास नेहा याहूवर बोलतेय छानपैकी. आणि म्हटलं वाव यार सरांनी काय थांबवलं वगैरे नाही मध्ये तिला असं हे नाही केलं. आता मस्त नेहा आता छान वगैरे. आणि वर्गातले सगळेच एकदम असे नेहावर खुश होते. आणि नंतर सरांचं परत बेटा ते सांगा तुम्ही. बेटा हे सगळे कपाळकरंटे इथे बसलेले आहेत पण मी आहे ना इथे. हो असं म्हणून त्यांनी माझी म्हणजे बसलेत सगळे त्यांना काहीच माहिती नाही की तुम्ही चुकीची माहिती सांगताय कॉन्फिडंटली. आणि आम्हाला ते खरंच वाटत होतं हे सगळं इतक्या कॉन्फिडंटली छान बोलत. पण तो पण एक तिचं म्हणजे सरांनी नंतर स्तुती केली की तुम्ही चुकीचं पण किती आत्मविश्वासाने सांगता इथे तुम्ही आरती जिंकलाय. हो मला काय किस्सा होता. ठीक आहे हा चला चिट्ट्या पाडा. आता झालं एकच उरली ना. या काय उरले आहेत तिथे पडले होते बाजूला या उचला. तर ऋतू ना आता मीच उचललेली ना. मग तू उचल. तू ना नाही तू उचल मी लास्ट आहे. हे काय कॉलेज म्हटलं की कोणता पदार्थ पटकन पॉपअप होतो. मला आठवतो नम्रताच्या डब्यातला मसाले भात. आमच्या वर्गात एक मुलगी होती नम्रता नावाची आणि ती ना एक मसाले भात आणायची डब्यामध्ये. तो भाई म्हणजे त्यात काही असं विशेष नसायचा पण असला मसाला वापरलेला असायचा की ती ज्या दिवशी तो कुठला तरी स्पेसिफिक मसाला आणि आम्ही ते मसाले म्हणजे तिच्याकडनं तो मागवलेला पण तो काय शेवटी आलाच नाही. आणि तो जो काय भात होता तो तिने आणला की आम्ही तिच्याचकडे जायचं डब्बा आणि लाज वगैरे सोडू ना असं. आणि तीही द्यायची आम्हाला बिचारी द्यायची आणि पण आणायचीच खूप जास्त नंतर आपल्याला मिळत नाही. आणि श्रुतिकाच्या डब्यामधलं जवळ आणि वांग बटाटा सुकट बटाट्याची भाजी बापरे काय लागायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून कॅन्टीन मध्ये आम्ही जायचो तर तेव्हा काय व्हायचं की तेव्हा ना ते मंचुरियन सूप असायचं आणि त्याच्यामध्ये 2 वेळा आमचा अख्खा मोठा ग्रुप होता तर आम्ही खाली जाऊन बसायचो. अख्खा असा ग्रुपनी कॅन्टीन मध्ये खाली जाऊन कधी कधी बसायचो जागा मिळेल तशी. तर तिकडे ना दरवेळेला मी आपलं ते मंचुरियन घ्यायचे मस्तपैकी सूप आणि त्याच्यात 2च मंचुरियन टाकायचे अण्णा आणि हे उचलायचे ते 2ही मंचुरियन. आणि अजून एक म्हणजे तेव्हा विचार करा तुम्ही म्हणजे आम्ही काही कमवत नव्हतो अजूनही नाही ते गोष्टी म्हणजे मी तेव्हा म्हणजे मॅगी लागायची आणि ती अक्षरशः एक असं ते सेशन होतं आमचं. ती पूर्ण एक मला आठवतोय
50 रुपयाला 50 रुपयाला मिळायची ती आणि ती सुपी असायची पूर्ण आणि सांगू तशी. आणि आमची ठरलेली ऑर्डर असायची शेजवान मॅगी सुपी रखना असं. आणि ते एकदम आठवणी कॉलेज सुटल्यावर आम्ही रोज खायचो. आणि विचार करा की आम्ही 50 रुपये रोज घालवायचो त्या मॅगीच्या मागे कॉलेजच्या दिवसात. आणि एक दिवस एक माणूस आलेला, आम्ही दोघी खात होतो आणि आम्ही दोघी ना एका प्लेटमध्ये खायचो कधी कधी. म्हणजे माझं संपलं की हिचं, आमचं तेव्हापासूनच होतं. तर रस्त्यावरून चाललेला तो. आणि पार्ल्याला अजूनही ते दुकान आहे. मी जेव्हाही झाले मी त्यानंतर कधी भरून असायची ती मी कधीच त्या दुकानात जाऊन खात नाही. जेव्हापासून आमचं कॉलेज सुटलं तिकडे जाते, समोर जाऊन खाते, पण त्या दुकानात नाही जात. तर ते दुकान आहे, तर तिकडे एक माणूस असा तावात बाहेर पडत म्हणाला, काय ही मॅगी खाता तुम्ही, ही इथे घरी 10 रुपयाला मिळते, तेव्हा 10 रुपये भाव होता, 10 रुपयाला मिळते, हा तुम्हाला फसवतो. ही म्हणते तरी आम्ही खाणार. आणि अजून एक किस्सा म्हणजे पदार्थांवरच आठवते. मी आणि ऋतू ज्या आहे ना, ते आम्ही ना कॉलेज सुटल्यानंतर आधी आम्ही रोज फ्रँकी खायचो. तेव्हा मीही खायचे नंतर म्हणजे आम्हाला वेळ लागलं होतं फ्रँकीचं, काय माहिती. आणि लोक आम्हाला बोलायचे कॉलेजमध्ये, पोट गच्च भरलं असलं तरी आम्ही ती फ्रँकी खायचो. आणि नंतर आमचा एक मित्र आज सगळ्या म्हणजे अक्षरशः त्याच्यानंतर आम्ही मॅगी सोडलीच, सॉरी फ्रँकी सोडलीच खायची आम्ही. म्हणजे खूप कमी खातो. कारण का तो आम्हाला बोलला होता, जर तुमच्या पोटाचा एक्सरे काढला त्याच्यामध्ये मैदाचा गोळा मिळेल. आणि हे वाक्य एवढं डोक्यात फिट बसलं की तेव्हापासून जास्त फ्रँकी. आणि तो फ्रँकीवाला ठरलेला होता. म्हणजे ज्या गल्लीतनं आम्ही ना मुद्दाम त्या गल्लीतनं जायचो, म्हणजे तिथनं जिथे झेरॉक्स वाला. आणि ती अक्षरशः मॅगी सॉरी फ्रँकी ना अक्षरशः विस्कटलेल्या पद्धतीने, मला तर कधी आलीच नाही फ्रँकी आतापर्यंत नीट खाता. पण त्याची टेस्ट खूप भारी होती. पण ती अक्षरशः कसंही ते हात पूर्ण बरबटलेले तरी पण ती छान लागायची. आणि ते तर जाऊ दे, आत्ताच मी रिसेंटली पार्ल्यात गेले होते, तर आमचं ना एक हे होतं चिंच आणि त्या दुकान होतं. आणि ते गाडी असते ना, गाडी आहे चिंच कैरी, आणि तिकडे जाऊन ना ही विकत कमी घ्यायची पण खायची जास्त. आणि तो काही बोलायचा नाही बरं. त्याने मला विचारलं, बडे दिनों से आए नाही आप. म्हटलं माझं कॉलेज संपलं, किती वर्ष लोटली तरी ह्याला माझा चेहरा लक्षात. आम्ही गेलो होतो ना तेव्हा पण त्यांनी विचारलं होतं, अरे आये बहुत दिन बाद. आणि तेव्हाही त्यांनी आम्हाला तसंच ते घेऊन दिलं होतं, तो काहीच बोलला नव्हता. बोरं चिंचा आणि ते जाऊ सुशी का बडीशेप ओली खायची. आमचं ना कॉलेजमध्ये खाली ऑडिटोरियम आहे, तिथे काही ना काहीतरी एकांकिका काही ना काहीतरी कार्यक्रम असायचे. तर हिचं ठरलेलं असायचं ही काय करायची, तिथे खाली एक बसायचं कोणतरी ओली बडीशेप घेऊन, ही ती झुडपाव म्हणजे वेगळंच असायचं. बडीशोप, जलजिरा, हजमोला लेक्चर मध्ये बसून तिचं ते. आणि माझं आठवतंय का ओवाळ आणि ही तांदूळ खायची कच्चे बसून पदार्थांचा. चला आता पुढे उचला, मी उचलणार असं बोलून मीच उचललं. चला सुवासच्या अक्षरात लिहिलंय काहीतरी. हे काय कॉलेज मधले आठवणी प्रोजेक्ट नाही झाले, ते वेगळे. हे प्रोजेक्ट मला आपले प्रोजेक्ट, हा प्रोजेक्ट मी सांगणार, मी सांगतो. एक प्रोजेक्ट दिला होता, काय तर प्रोजेक्ट त्याच्या खूप आठवणी. कारण बीएमएम म्हटलं की फक्त प्रोजेक्टवरच सगळं, म्हणजे अभ्यास कमी प्रोजेक्ट जास्त, सगळं असाइनमेंट. तर त्याच्यामध्ये एक प्रोजेक्ट दिला होता आम्हाला. विषय पण असे वेगवेगळे आणि विचित्र मिळायचे. तर मला विषय मिळाला होता की प्रत्येकाने एक प्रोडक्ट घ्यायचं आणि बनवायचं. तर मला काय सुचेल ना, हिनी लोणचं प्रोडक्ट घेतलेलं, हिनी काय घेतलेलं, केक घेतलेला, आभासी काही नव्हतं बनवलेलं. नाही आम्हाला लोणच्यावर ना आठवतंय. लोणचं म्हणजे आमच्या वर्गात एक मुलगा होता ना, तर तो असाच मला स्टेशनला भेटला सकाळी असं कॉलेजला जाताना. आणि त्यांनी नैनेश आठवतं तुम्हाला, आणि त्यांनी मला सांगितलं की काय करणार आहेस प्रोजेक्टचं. तर मी म्हटलं बघू, काहीच अजून म्हणजे शून्य आहे डोक्यात, काहीच अजून ठरलेलं नाही. तो बघ काहीतरी असं लॉन्च वगैरे होतं ना नवीन, तर ते लॉन्च मी कृतिका तेव्हापासूनच एवढी क्रिएटिव्ह आहे. आणि राम बंधू लोणचे म्हणून मी ऋषी बंधू लोणचे. जाऊ दे, मगाचा तो पचका सांगायचा राहिला. हिचं ऋषी बंधू एक्सेप्ट केला, राम बंधूचं हिने ऋषी बंधू केलं. मी हिच्यासारखीच ना, म्हणजे आमचं डोकं तेव्हापासून, आम्ही तरी तेव्हा मैत्रिणी नसलो ना तरी आमचं डोकं एकाच लाईन, म्हणजे जास्त करून ह्यांच्या या दोघी. तर मी काय केलं होतं, म्हटलं काय घेऊ, मी ना तेल घेतलं. आणि तेव्हा माझी मम्मीने केश किंग तेल लावायची, तर मी केश क्वीन तेल केलं.
आणि त्याचा प्रोजेक्ट दाखवला मॅम ना, मी अगदी बनवून काढलं. त्यामुळे म्हणाल हा चालणार नाही, दुसरा प्रोजेक्ट हसल्या माझ्यावरती. आणि तेव्हा ही पण हसत होती. मला असा राग आला की व्हिजिटिंग कार्ड बनवायचं होतं त्याचं. आणि ऋतूने केकचं केलं होतं, आभासी केक. काय मला प्रोजेक्ट दिसायचे नाही, काय करायचं. एक प्रोजेक्ट दिला होता आम्हाला तेव्हा ना. बऱ्याचदा कसं आमचा एकतर मोठा ग्रुप होता मित्रमैत्रिणी, त्याच्यामध्येच आम्ही ग्रुपनी प्रोजेक्ट करा म्हटलं की आम्ही आमच्यात डिवाइड करायचो आणि सगळ्यांचं मिळून एक असं बनवायचं. म्हणजे अर्धे वेगळा प्रोजेक्ट, हा, पण आम्ही एकमेकांना मदत करायचो. तरी आम्ही फार गुणी ना. तर आमचा एक प्रोजेक्ट होता त्याच्यामध्ये आम्ही बॅग घेतली होती आणि आमच्यामधला जो बंड्या आहे त्याचा फोटो इथे फ्लॅश करा. बंड्यानं एडिट छान करायचा. तर त्यावेळेला आम्ही दप्तर बॅग ठरवलेली घ्यायची. तर बॅग, आता बॅगेचं काय करायचं तर ना माझे फोटोशूट पोर्टफोलिओचे जुने फोटो, आता ते ना प्रोजेक्ट दाखवलं तर लोक चपलेनी मारतील. फोटो ना असा काय बोलतात ते स्ट्रेच झालाय, अशी झाले मी, अशी बॅग हातात असं चांगला अशी. आणि तसा प्रोजेक्ट दाखवला ह्याच्यावर. जिंगल बनवली लायरा लेगिन्स करायचो. ती ना ऍक्च्युली ती अशी होती ना जिंगल, लायरा लेगिन्स, लायरा लायरा एनी टाइम एनीवेअर. आम्ही त्याचा स्काय बॅग हाय स्टेटस आणि शेवट स्काय बॅग काय अपडेट युअर स्टार. आणि मला खोटं नाही सांगणार, त्याचं जे काही टॅगलाईन आहे ना शेवटी, स्काय बॅग अपडेट युअर स्टाईल, स्काय बॅग अपडेट युअर स्टाईल. ते इतक्या सेड्युसिंग व्हॉइस मध्ये तेव्हा ही बोलायची की आम्हाला ना असं वाटत की हे काय उद्युक्त करणार. आणि हे 4 वर्गात म्हणजे आम्हाला कळायचं नाही बॅगची ऍडव्हर्टाईज. आणि मला अजून आठवतंय की ते बाकी लोकांनी काय फेविकॉल्स वगैरे यमराज विमराज बनवून असे. आणि ते आमचा एक वेगळा ग्रुप होता, त्यांनी तर ते काजळ बनवले. कुठलं काय मॅग्नम असं काय, मॅग्नम. ना मॅग्नम तर आईस्क्रीम. हा, असं मायग्लॅम काजळ त्याचं काहीतरी त्यांनी बनवलेलं. फेविकॉल बिविओ काय पण आमचे सगळे प्रोजेक्ट म्हणजे आवडलेले आहेत. एक प्रोजेक्ट मला आठवतोय, मला मी आणि ऋतुजा आमचा नंबर ना प्रभू आणि प्रभू परब असं लागायचं. त्यामुळे आमच्या ना पक्ष दिले होते आम्हाला. तर दिलेला मनसे पक्ष आला बरोबर आणि दोघींच्या आवडीचा पक्ष आम्ही अगदी हिंडलो. तर राजसाहेब ठाकरेंच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. त्यानंतर असं बऱ्याच ठिकाणी जाऊन तर मग आम्हाला काय लक्षात आलं, म्हणजे हा फ्रॉड आहे खरं तर. पण आम्ही काय एवढी मेहनत आणि हे डोकं कोणाचं हिचं, हिने स्मार्ट वर्क, मी आपली सगळं लिहून काढली एडिट. आणि हिनी आणि बंड्यानी ह्यांचा प्रोजेक्ट काय उत्तराखंडाचं काय झालं, वायू गॅस गळती बिळती. आणि आम्ही दोघींचं काय मनसे, आता करायचं काय बरं करू काय. मग आम्ही काय केलं माहितीये, ही मला म्हणाली अगं एक काम करूया, यातनं माहिती म्हणजे ते राज ठाकरे साहेबांची जी ब्लू प्रिंट आहे ना तीच आपण घेऊया मनसेचा. व्हिडिओ होता पूर्ण युट्यूबवर. हा, तो अख्खा व्हिडिओ उचलला आणि त्याला फक्त हिने काय केलं व्हॉइस ओव्हर आणि बदलला मध्ये करून लावला. तो दिवस आला प्रोजेक्ट दाखवण्याचा. तर त्या दिवशी काय झालं होतं, आमच्या एक मॅम आहे त्यांचा ऍक्च्युली हा प्रोजेक्टचं हे होतं. आणि आमचे जीडी सर, ते जीडी सर फार सिनियर, तर त्यांना बरोबर मुलांच्या चुका कळायच्या, साध्या होत्या, त्यांना चालाकी कळे नाही. तर सर बरोबर येऊन बसले वर्गात बघू प्रोजेक्ट म्हणून. आणि ना त्यांनी अशी भल्यांची शाळा घेतली त्यावेळी. आणि हे कॅन्सल परत बनवायचं. आणि आम्हा दोघींना भीती की आता काय होणार, आपला प्रोजेक्ट म्हणजे उघडच पडेल आपला पिता. पण नशिबाने तेव्हा ते 2 मिनिटासाठी फोन आला म्हणून बाहेर गेले. आमची ब्लू प्रिंट संपली आणि कुणाला कळलं नाही. आमचा हो छान, खूप छान प्रोजेक्ट प्रियंका मॅम. हा, प्रियंका मॅमचा होता, प्रियंका खानविलकर. आणि आम्ही आता सुटलो त्या क्षणी. आणि एक प्रोजेक्ट आपला आमच्या अख्ख्या ग्रुपचा शॉर्ट फिल्म, म्हणजे ती ऍक्च्युली शॉर्ट फिल्म बनवायची होती, पण ती आमचा ग्रुप मोठा असल्याने आम्ही ते 2 शॉर्ट फिल्म बनवल्या होत्या. त्याच्यातली एक जी होती ती चांगलीच म्हणजे फक्त गाण्यावर, त्याच्यात डायलॉग वगैरे काही नव्हते आणि ती पूर्ण गाण्यांवर शॉर्ट फिल्म होती. त्याला ना म्हणतात ना वन्स मोर 2दा मिळाला. आणि आता ती कुठे मिळतही नाहीये, काय माहिती कुठे गेली. आम्हाला मिळाली नाही तर आम्ही या चॅनलवर टाकू. तर आणि ती होती. आणि दुसरी म्हणजे जी झोपाळची इमोशनल शॉर्ट फिल्म होती, त्याच्यात
त्याच्यामध्येही आम्ही अक्षरशः मालाड मधले अख्खे गार्डन पालती घातलीये, म्हणजे एक झोपाळा मिळावा याच्यासाठी. ती बंड्याला सुचलेली. त्यात काय होतं की एक झोपाळा असतो आणि त्या झोपाळ्यावर एक मुलगा बसतो आणि त्या बसल्यानंतर त्याला सगळं आठवतं. असं छान होती कन्सेप्ट, छान होती ती. आणि मग त्याच्यात ते जाऊ दे, त्या झोपाळ्यावर असं सीन होतं त्यात मी बंड्याची बहीण बनले होते, तर त्याला असं आठवतं की झोपाळ्यावर ना तर त्याच्यामध्ये तो मुलगा असतो, तो असा तो झोपाळ्यावर असा उडी मिरी मारून जातो. आणि तो आम्ही घर एक विरारचं पाहिलं होतं कुठलं तरी माझ्या काकांच्या वगैरे काहीतरी असंच, अनुष्काचं. हा मे बी बरोबर अनुष्काचं. आणि मग तिथे जवळ म्हणजे आम्ही ते सगळं असं केलं होतं सेटअप वगैरे लावून. आणि ऋतू जेव्हा आजी बनली होती आणि आमचा हर्ष तिचा आजोबा बनला होता आहे ना, तर त्याच्यामध्ये ती लाडू वळायचा सीन होता. आणि तो शॉर्ट फिल्म 2 दिवसावर गेले. मी सतत 2 दिवस विरारला जात होतो. ते वळलेले तेच घाणेरडे चिकट झालेले लाडू म्हणून ती कंटिन्युटी राहावी म्हणून ती ऋतू बसायची, ती लाडू वळायची, बसायची ती लाडू. आणि केसामध्ये म्हातारी वाटायला आम्ही पॉन्ड्सची पावडर टाकलेली तिच्या आणि हॉरच्या डोक्यात. पण छान होतं. आणि त्या झोपाळ्यावरती उडी मारता मारता मी भलतीकडेच गेले होते आणि बंड्याची लात लागली होती, आणि बंड्याची लात लागून मी भलतीकडे. असं तर असे प्रोजेक्ट भाई सांगावं कमी आहे. तरी आम्ही म्हणतो व्हिडिओचं काय ते लेंथ कमी करायची, तरी आमची लेंथ वाढते. हे चांगलं आहे. आम्ही रमतो. चला आता ऋतू ना, आता मी उचलते, बराच वेळ झाला ना. प्रेक्षक म्हणतील तुम्ही रमतो आम्ही दमतो. चला, कॉलेज मधल्या सरांवर क्रश आलाय. नावं फोडणार नाही पण आलाय. हो आले. आधी ह्या दोघींना यायचा, नंतर मग मला इंटरेस्ट. तर ना मी एक सांगते, अजून एक सर होते दुसरे वाले, तर आधी ते मला आवडायला लागले आणि मला पण आवडलं मलाही की नेहा मला ते आवडतंय वगैरे. आणि तिचा एक शब्द आठवतोय मला, मी आपले ती यायच्या आधी नेहा ते येणार लेक्चर आणि प्रॉपर आम्ही अगदी त्यांचं असं वाव असं. आणि ही आपली नंतर मी हिला सांगायला लागले आणि ही पहिल्या बोलायची काय ते असं तसं. एक दिवस ते हिला सही हवी होती म्हणून त्यांच्या मागे आम्ही कॉलेजमध्ये फिरलेलो. आणि ना नंतर ही बोलते, अगं श्रू मला त्यांचा सहवास हवा एवढा हसू आला होता ना तिच्या या वाक्यावर. हे काय. आणि असं पण नाही आम्ही तेव्हा भांडायचं पण नाही मला आवडते, नाही मला आवडते, तुला पण आवडते, पण एकत्र आवडू लागूया असं व्हायचं आमचं. आणि बऱ्याचदा असं व्हायचं की ते कोइन्सिडन्स होता की ते सर ना आम्ही स्टुडिओस होतो ना आणि अभ्यास छान करायचो म्हणून ना ते आम्हाला व्यवस्थित शिकवायचे. म्हणजे अख्ख्या वर्गात तर आमचा बंड्या जो होता तो आम्ही एकत्रच बसायचो. चिडायचा तो चिडायला तो ना इथे आम्ही काय पेनांसोबत खेळायला आलो, हे तुम्हा दोघींना शिकवताय. आणि ते येऊन ना आमच्याच वही कुठेही असू देत ते वर्गात ते फिरून कडेला येऊन काय आणि ते आम्हाला शिकवायचे असं आम्हाला वाटायचं. पुढचं आम्हाला काय माहित नाही. आणि एक अजून सर आम्हाला आवडायचे. तर तो किस्सा असा झाला होता की आमचा माध्यम महोत्सव होता आणि आम्ही दोघी वेंदळ्या एकत्र. तर आम्ही काय केलं, असा एक मोठा बॅनर लावलेला आणि त्याच्यावरती खूप काय काय होतं प्रिंट करून आणलं आणि तो आम्ही बॅनर असा बघत होतो. आणि त्या बॅनरला काय सपोर्ट नव्हता, तो बॅनर असा हवेने असा. आणि आम्ही दोघी मागे आमच्या अंगावर आणि ते सर आणि त्या सरांच्या अंगावर ह्यांना झेललं आणि आम्ही दोघे बघून लागली त्यांनी एका क्षणाचाही विचार न करता त्यांना स्वप्नांना जागं केलं. म्हणजे असं खूप. आणि आम्ही हिरवळ पण बघायचो सर कशाला आम्ही बाकी. पण आता चांगल्या याच्यावर नाही करत, वर्स्ट पण मला आठवतंय की काय काय लेक्चरना मला खूप झोप यायची. ते एक सर यायचे लांबून शिकवायला, बिचारे वयोवृद्ध होते. मला ना इतकी झोप यायची ना, आयुष्यातली सगळी झोप त्या क्षणी जशी उर्मिलेला आली असेल ना लक्ष्मण गेल्यानंतर तशी सगळी झोप त्या लेक्चरला. मला ना काही कळायचं नाही ते काय शिकवायचे. मला कशाला कोणत्या वर्गातल्या एकाही मुलाला कळायचं नाही. पण तरी सगळेजण गपचूप बसायचे असे पापड्या चिकटवून अशा वर. कारण तो विषयच गहन होता. काय युद्धाबिद्धांचं सांगायचे ते. जमलो. चला पुढे चला. इथे पडली आता मी ना. आता तीच उचलली तिने. उठली ग. काय ग हे
वर्गातला बेस्ट ग्रुप हा असे खूप ग्रुप होते. हा म्हणजे आता म्हणजे वर्ग म्हटल्यानंतर तो ग्रुप येणारच कम्फर्ट झोन नुसार सगळे आपला म्हणजे ग्रुप निवडतात. तुमचा वर्ग असा आमचा एकत्रच असं होता खरं तर, असा ग्रुप असा कधीच नव्हता, पण त्याच्यात पण असं होतं तर प्रत्येकाला आपला ग्रुप बेस्ट म्हणजे वाटतो, ज्यांच्यासोबत जास्त बॉन्डिंग जमतं. ते तसं तर आमच्या ग्रुप म्हणजे छानच होता. पण मला आठवतं की आमच्याही ग्रुप व्यतिरिक्त एक ग्रुप होता तो म्हणजे मुलींचा खास, तो म्हणजे हर्षाली, सायली आणि सुषमा आणि उल्का अशा 3-4 मुली होत्या त्या, आणि सगळ्या हुशार होत्या, सगळ्या पहिल्याच बेंचवर बसायच्या. आणि म्हणजे बोलतो ना की 4 मुली किंवा 5 मुली एकत्र नाही राहू शकत, तर त्या नेहमी एकत्र अभ्यासात टॉप, डान्स किंवा माध्यम महोत्सव असला की एखादा म्हणजे तिथे जर काय असेल परफॉर्मन्स वगैरे असेल तर त्याच्यात पहिल्या, म्हणजे सगळ्यामध्ये भांडणात पण पहिल्या, सगळ्यामध्ये त्या पहिल्या असायच्या. सो तो मला असा वाटतो बेस्ट ग्रुप होता म्हणजे वर्गातला, की मला तो खरंच आवडायचा की मुलींचं इतकं छान बॉन्डिंग असू शकतं हे त्यांच्याकडे बघून वाटायचं असं. हो बरोबर आहे. चला चिठ्ठ्या पाडा. आता झाला आता किती 2 उरल्या आहेत. आता तू चल. हो दॅट्स माय टर्न. कॉलेज मधले आठवणी परत कसं हे घे. चला अच्छा म्हणजे एकच आहे. संपल्या चिठ्ठ्या का नाही हे इथून काय लपवल्या कॉलेजमध्ये हे पचका पण झालं. तर अशा पद्धतीने सगळ्या चिठ्ठ्या आटपलेल्या आहेत, पण आमच्या आठवणी काही आटपलेल्या त्या भरपूर आहेत. आयबीच्या तर इतक्या आहेत की नंतर मला जर हा पार्ट आवडला असेल तर मी तो नंतर करू. आणि ह्या व्हिडिओमध्ये आम्ही सगळ्यांची म्हणजे आमच्या वर्गात जेवढे सगळे होते त्यांची नावं, म्हणजे ती लोक तर आमच्या आठवणीमध्ये सगळे आहेत. अगदी ते अभिषेक गोगरे, गागा भट्ट पासून ते कोण तो गिरीश मांडवकर, आणि अजून कोण तो अगं तो विलास काय तो कैलास पासून सगळे आणि तो चष्मा लावून यायचा वर्गातला, फक्त अभ्यास करायचा, तो प्रश्न पडायचे त्याला, तो कोण हे बघा असं. अरे तो यार त्याच्या आडनावावरनं आपण त्याला ओळखायचो. तो प्रौढ होता आपल्या वर्गात. प्रौढ यार काय नाव यार त्याचं, कडू कोडवे असं, घोगरे कोगडे असं. आणि आमचे सिनियर्सही छान होते. म्हणजे छान होते, म्हणजे छानच होते. ज्युनियर पण छान होते. सगळे छान होते. आणि हर्ष नाही आठवला, तो हर्षबद्दल सांगितलं ना किस्सा आपण शॉर्टचा आहे. म्हणजे जर तुम्ही म्हणजे आपल्या वर्गातले जर आपण व्हिडिओ बघत असतील तर त्यांना आठवलं असेल की आपण किती मजा केली आहे. आणि तुम्हाला जर पण काही आठवलं हा व्हिडिओ बघून आणि तुम्हाला सांगायचं आहे थोडक्यात तर कॉमेंट मध्ये सांगा. बघा हे बघा. ठीक आहे, तर आपण व्हिडिओ. सो दॅट्स इट फॉर टुडे. हा कोलाज खरं तर न संपणार आहे, तो असा एक वाढतच जाणार आठवणींचा. हा, ही आठवणींची चौकट न मोडणारी आहे. वा वा वा, शाब्दिक नेहा आणि श्रुतिकाला छान सुचतं. चला तर आम्ही असाच आठवणींचा कोलाज पुन्हा एकदा घेऊन येऊ. काहीतरी नवीन वेगळा विषय असा मिळाला की नक्कीच येऊ. आयव्ही विषय तर या मॅडमनी सुचवला, तर आयव्हीचे किस्से पण वेगळे आहेत आमचे, खूप आहेत. तर त्यावर सुद्धा आम्ही व्हिडिओ घेऊन येऊ. पण तुम्हाला या आठवणी कशा वाटल्या आणि तुमच्या कॉलेजच्या आठवणी जाग्या झाल्या का आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि फार सिरियस विषयावर आम्ही फार चर्चा केली, म्हणून म्हटलं थोडासा हलका फुलका विषय घेऊन आपल्या आठवणींना थोडासा रिकॉल देऊया. हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. सवय आहे ना या दोघी. तुला पण येईल आता. बाय बाय बाय.